महिला आणि मुलींच्या आवडीनिवडी लक्षात घेऊन फॅशनेबल आणि नाविन्यपूर्ण अशा अंतर्वस्त्रांचं एक परिपूर्ण दालन म्हणजेच लेडी वर्ल्ड. जागतिक महिला दिनानिमित्तानं 5 मार्च ते 20 मार्च कालावधीत 20 ते 30% डिस्काउंट. लेडी वर्ल्डमध्ये वन पीस, जीन्स, टॉप, कुर्तीज, गाऊन, लेगिंग्ज, इनरवेअर, नाईट सूट आणि बरंच काही. हा स्टेटस ठेवा, लाईक मिळवा, आम्हाला स्क्रीनशॉट द्या आणि मिळवा एक्स्ट्रा 5% डिस्काउंट. ठिकाण शॉप नंबर 4, पडतानी कॉम्प्लेक्स, DM मुळे जवळ, संगमनेर. 9730 70 35 54. बोलेगाव प्रभाग क्रमांक 7 मध्ये मनोलीला नगर या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभाग अहमदनगरच्या शहराध्यक्षा साधना बोरुडे यांच्या वतीनं 8 मार्च जागतिक महिला दिन उत्साहात साजरा झाला. या कार्यक्रमाची सुरुवात राजमाता जिजाऊ आणि सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून झाली. यावेळी किरण बारसकर, प्रज्ञा वाकळे, शैलजा बनसोडे, डॉक्टर अश्विनी बोरुडे, ॲडव्होकेट अंजली आव्हाड हे सामाजिक क्षेत्रामध्ये उत्कृष्ट काम करत असल्यामुळे जागतिक महिला दिनानिमित्तानं त्यांचा गौरव केला गेला. यावेळी बाल चिमुकले, राजमाता जिजाऊ आणि विविध महापुरुषांची वेशभूषा करून सामील झाल्यानं त्यांचाही सन्मान केला गेला. महिलांना आपले हक्क मिळवण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागला. महिलांनी बंधनं लादून न घेता आपली भरारी घ्यावी. अनिष्ट रूढी परंपरांचं बंधन झुगारून विकासात्मक दिशेनं वाटचाल करावी. अंधश्रद्धेला थारा न देता अवतीभोवती घडणाऱ्या चुकीच्या गोष्टींना विरोध करावा, असं राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाच्या शहराध्यक्षा साधना बोरुडे यांनी म्हटलंय. आज प्रभाग क्रमांक 7 मध्ये जो आम्ही महिला जागतिक दिनानिमित्त कार्यक्रम घेतला, त्या कार्यक्रमामध्ये भरपूर महिलांनी सहभाग घेऊन कार्यक्रमाचा खूप आनंद घेतला. आणि आम्ही लहान चिमुकल्यांनी जे जिजाऊ माता अजून सावित्रीबाई फुले यांचं वेशभूषा करून आज त्यांनी सगळ्यांना प्रसन्न केलं आहे. आणि आमचा हेतू हाच आहे की महिलांचं सबलीकरण, सक्षम होणं, महिलांनी घरात न बसता महिलांनी स्वतःचं काहीतरी कार्य निर्माण केलं पाहिजे. आणि महिला ही घराच्या बाहेर पडलीच पाहिजे. असं कोण म्हणतं की महिलांनी राजकारणात येऊ नये, पण आमच्या इथलच्या महिलांनी आज जे आम्हाला संख्याबळ दाखवलं आहे, सगळ्या महिला सक्षमीकरण होऊन सगळ्या महिला घराच्या बाहेर निघून आज ह्या महिला दिनानिमित्त ज्या महिलांनी शोभा वाढवली आहे त्याबद्दल मी आमच्या मनोलीला नगरमधील महिलांचे मनपूर्वक आभार मानते. मला सर्वांना महिला दिनाच्या खूप शुभेच्छा. आपल्याला सर्वांना माहीतच आहे, राजमाता जिजाऊ झालं, अहिल्यादेवी होळकर झालं, तसेच महिलांसाठी शिक्षणाची दारे खुले करून देणाऱ्या सावित्रीबाई फुले, माता रमाई आंबेडकर यांच्यामुळे आज आपण या जगामध्ये सन्मानाने फिरत आहोत. यांच्यामुळे आपल्याला एक महिला असल्याचा अधिकार प्राप्त झाला आहे. त्यामुळे आपण सर्वांनी सर्वप्रथम त्यांना वंदन करूया. इथलेच आहे, पण आपणही सर्वांनी मिळून सर्वप्रथम त्यांना वंदन करूया. आणि इथे ज्या आत्ता काही दिवसापूर्वी ज्या महिला पदाधिकाऱ्यांची नियुक्ती झाली, तर त्यांना माझ्याकडनं खूप साऱ्या शुभेच्छा, त्यांच्या भविष्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. आणि इथे तुम्ही जे सर्वांनी मला एक मान दिला, मला बोलवलं, जो काही मान सन्मान केला आहे, त्याबद्दल मी आपल्या सर्वांची खूप खूप आभारी आहे. आपल्या सर्व माता भगिनींना खूप चांगलं आरोग्य लाभो हीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करते. महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. ठीक आहे. महिला दिन म्हणजे काय नेमकं तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे का? कसा सुरू झाला, कधी सुरू झाला नसेल, कोणालाच माहीत नाही. फक्त शुभेच्छा द्यायच्या है ना. पण नेमकं काय करायचं असतं? जागतिक महिला दिन म्हणजे आपल्याला काय करायचं? महिलांचं सबलीकरण आणि सदृढीकरण करायचं. ठीक आहे. म्हणजे नेमकं काय करायचं आपल्याला? आपण महिलांचं आरोग्य आपल्याच हातात आहे, बरोबर आहे ना. पण त्याची काळजी आपण घेतो का? किती जणी घेतात? कोणीच घेत नाही घेत ना. घेतात का? काय करता त्याच्यासाठी? काय? अच्छा, ते झालं. पण घरीच असताना आपण रोज काय केलं पाहिजे? जसं आपण आपल्या मुलांच्या किंवा नवऱ्याच्या, सासू सासऱ्यांच्या आरोग्याकडे लक्ष देतात ना. सगळेच देतात. महिला दिन म्हटल्यावरही आपल्याला सुट्टी नाही आहे का? कोणाला सुट्टी? सगळ्याजणी स्वयंपाक करून आले असतील है ना. हां, मग आपल्याला त्यांच्यासोबतच आपल्या पण आरोग्याची काळजी घेतली पाहिजे ना. हां, मग त्याच्यासाठी आपण एकमेकींना मदत केली पाहिजे है ना. घरात जर सासू असली आपली, तिने पण सुनेला म्हटलं पाहिजे की तू पण थोडा आराम घे. म्हणजे कामं मी करते असं नाही आहे, कामं आपण दोघं मिळून करू.
पण तुला पण थोडा आराम पाहिजे, आपल्या आरोग्याकडे लक्ष दिलं पाहिजे. ती जशी आपली काळजी घेते तशी आपण पण तिची काळजी घेतली पाहिजे. या कार्यक्रमात सहभागी झालेल्या महिलांना फेटे बांधून त्यांचं स्वागत केलं गेलं, तर महिलांनी विविध गीतांवर नृत्यही सादर केले. सहभागी झालेल्या महिलांना वृक्ष भेट दिली गेली. यावेळी संघटक उज्ज्वला वाघ, उपाध्यक्ष शैला गिऱ्हे, अलेशा गर्जे, अर्चना परकाळे, रजनी आमोदकर, सुवर्णा बोरनारकर, हिराबाई काकडे, कल्पना धाडीवाल, रोहिणी धवक, शिल्पी तिवारी, नंदा लोंढे, शुभांगी कातोरे, अनिता साळुंखे, पूजा शिंदे, संजीवनी डोंगरे, शोभा वाघ यांसह प्रभागातील महिला मोठ्या संख्येनं हजर होत्या. शुभम पाचरणे, सी न्यूज मराठी, अहमदनगर. राजेंद्र क्लॉथ, गेल्या 55 वर्षांची परंपरा. लग्न बसण्यासाठीचे भव्य दालन, शालू, पैठणी तसंच लेटेस्ट फॅशनच्या साड्या, नामांकित कंपन्यांचे दर्जेदार सुटिंग शर्टिंग, नवरदेवाच्या कपड्यांसाठी स्वतंत्र विभाग, ज्यामध्ये ब्लेझर, शेरवानीच्या अनेक व्हरायटीज, नऊवार साड्यांचे अनेक प्रकार, देण्याघेण्यांच्या साड्यांसाठी स्वतंत्र होलसेल विभाग, ब्रँडेड जेंट्स, लेडीज आणि चिल्ड्रन्स वेअरसाठी अद्ययावत शोरूम राजेंद्र फॅशन. शिवाय घराच्या सजावटीसाठी फर्निशिंगचा स्वतंत्र विभाग, राजेंद्र क्लॉथ स्टोअर, मेन रोड, संगमनेर.